हॅलो नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो. तर चला, आपण दिवसातले रोजचे कामं, रोजचं रुटीन रोजच करतो, पण यातून कधी आपण स्वतःला ओळखतो का? स्वतःकडे लक्ष देतो का? आपण कधी हा प्रश्न स्वतःला कधी विचारलाय का? आपण एक गृहिणी आहोत की होम मेकर आहोत की डिसिजन मेकर आहोत ते? तर चला, आपण नेहमी परफेक्ट असण्याचा विचार करतो, पण एका घराला परफेक्ट शिरीची नाही तर निरोगी शिरीची गरज असते. एक स्त्री ज्या वेळेस निरोगी, आनंदी असेल आणि पॉझिटिव्ह असेल, त्यावेळेस ते घर निरोगी राहतं आणि पॉझिटिव्हसुद्धा राहतं. तर त्यासाठी आपण एखादी गोष्ट आपल्याला येत नाही किंवा एखादी गोष्ट आज आपल्याकडून झाली नाही, त्यासाठी आपण कधीच हे मानून घ्यायचं नाही, उदास मानून घ्यायचं नाही किंवा आपल्याला हे जमत नाही, आपण तेवढे परफेक्ट नाही आहोत असं कधीच म्हणायचं नाही. कारण आपल्या कुटुंबाला आपली ही तेवढीच गरज असते आणि आपलं कुटुंब हे नेहमी आपल्यावरच चालत असतं. तुम्ही कधी विचार केला आहे का, ज्यावेळेस आपली तब्येत बिघडते किंवा आपण कधी गावी जातो तर आपलं घर किती अस्ताव्यस्त पडतं, तर त्यामुळे आपलं घर टापटीप हे आपणच ठेवतो. तर हे ज्ञान आपल्याला कुठं मिळालं? परफेक्ट होण्याचं, गृहिणीचं शिक्षण आपल्याला कुठे मिळालं? हे सुद्धा आपण कधी विचार केला आहे का? आणि आपल्या विचारला आहे का हा प्रश्न? तर चला, प्रश्न तर आपण कधी विचारतच नाही, पण आपण आपल्या शाळेमध्ये असताना नेहमी आपण सगळे विषय शिकलेलो आहोत. गणित, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पण सामाजिक शास्त्र हे सगळे विषय आपल्याला शिकायला मिळालेले आहेत. पण गृहिणी होण्याचं शिक्षण आपल्याला कुठं मिळालं? आपण नेहमी म्हणायचो हे आपल्याला जमेल का? आपल्याला ही भाजी येत नाही, ती भाजी येत नाही, भाकरी येत नाही, असं आपण नेहमी म्हणतो. आणि हे सगळं आपण आपल्या आईकडे बघत शिकलेलो आहोत. आज आपल्याला ही भाजी येत नाही, ती भाजी येत नाही, हा विचार करत करत आपण आपलं घर सांभाळत आलेलो आहोत. त्याचबरोबर आज आपल्याला अचानक कोणी म्हणलं 10 पाहुणे येणार आहेत किंवा कुणीतरी माझे मित्र नातेवाईक येणार आहेत, तर आपण आपल्याला सांगितलं एवढ्यांचा स्वयंपाक करायचा, तर आपण पटकन तयार होतो. याचा कधी आपल्याला पगार मिळतोय का? तरी पण आपण पटकन तयार होतो. उद्या आपल्याला कामं आपले लवकर व्हायला हवीत, म्हणून आपण संध्याकाळी त्याच्यासाठी अर्धा तास वेळ काढतो आणि त्यावेळेस कुठं आपली सकाळची सुरुवात शांततेनं सुरू होते. हे आपल्याला कोणी शिकवलं आहे का? आपण तर आईच्या जीवावर किती शांत, जेवण झालं की कधी एकदा अंथरुणात दंगामस्ती करून झोपायचं कळतसुद्धा नव्हतं. आज मात्र घरामध्ये संध्याकाळी झोपायच्या अगोदर सकाळची तयारी केली का? सकाळची सर्व तयारी केली नसेल तर ती तयारी करून ठेवतो. एखादी पाण्याची बॉटल जरी रिकामी दिसली तर सहज आपला हात त्याच्याकडे जातो पाणी भरून ठेवण्यासाठी, लाईट बंद करण्यासाठी, आपलं दार लॉक केलं आहे का हे बघतो. एक फेरी घरामध्ये झोपण्या अगोदर आपण मारतो, तेव्हा कुठे आपल्याला शांत झोप लागते? हे आपल्याला कोणी शिकवलं? हे सुद्धा आपण बघतच शिकलेलं आहोत. खरं गृहिणीचं जे ज्ञान आहे ना, ते आपल्याला बघतच शिकायला मिळालेलं असतं. आज आपण किराणा भरताना कुठली गोष्ट आपल्याला महिनाभर जाते, कुठली गोष्ट आपल्याला लागणार आहे, कुठल्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे, किती पैशामध्ये आपल्याला किराणा भरायचा, किती पैसा आपल्याला महिनाभर टिकून वापरायचा, हे आपल्याला कोणी शिकवलेलं आहे? आपल्याला फक्त एवढंच वाटायचं, स्वयंपाक आला की गृहिणीचं काम संपलं. पण तसं नाही, तर गृहिणी खरंच डिसिजन मेकर आहे. त्यामुळेच हे सर्व आपल्याला मॅनेजमेंट ठेवावं लागतं आणि म्हणूनच गृहिणीला एक डिसिजन मेकरसुद्धा म्हणतात. तुम्ही कधी विचार केला आहे का, गृहिणीचं काम कधी पगार घेत नाही तरी कधी संपलेलं आहे का? तिचं काम एक मांजराच्या शेपटीसारखं चालूच असतं. कधी आपल्याला असं वाटलं आहे का, आज आपलं काम संपलं आहे, आता मी निवांत आहे? एक काम झालं की दुसरं काम आपल्यासाठी तयारच असतं. जसे की सकाळचं काम झालं की दुपारचं, दुपारचं झालं की संध्याकाळचं. ही एकापाठोपाठ कामं आपली वाट बघत असतात आणि ते कामं आपले चालूच राहतात. मला तर कधी असं वाटतच नाही की खरंच आपलं काम कधी संपले आणि आपण कधीतरी निवांत राहावं. तरीसुद्धा आपल्याकडे कधी कुठलं सर्टिफिकेट आहे का, कधी कुठली डिग्री आहे का, ह्याचं आपल्याला शिक्षण कुठं मिळालं आहे का? तरी पण हे काम आपण रोजची रोज पार पाडतोच ना. म्हणून तर आपण एक
गृहिणी असल्याचा आनंद आपल्या कुटुंबासाठी कायम टिकून ठेवतो. आपल्याला ही कामं कधीही करायचीत असं कधी वाटलं नव्हतं, पण ही कामं आपण आपल्या जबाबदारीतून, आपण आपल्या अनुभवातून शिकलेलो आहोत. आज मुलांचं सुद्धा आपल्याला कधी कुठलं शिक्षण असू दे, काही असू दे, त्याचं सुद्धा अर्ध टेन्शन आपल्यालाच असतं. तर चला, ह्या सगळ्याच अनुभवातून आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर त्याच्यासाठी वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाही आहे. कारण एखादी गोष्ट आपल्याला येत नाही म्हणून वाईट वाटून घेण्यापेक्षा आपण त्या गोष्टीकडे लक्ष देऊन थोडासा वेळ घ्यायचा. ती गोष्ट बरोबर आपल्याला जमते. या सर्वापेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे माणसं ओळखून घेण्याची. माणसं ओळखणं हे तर आपल्याला कुठंच शिकवलेलं नाही आहे, पण ते कसं ओळखायचं, कधी कुणाला बोलायचं आहे, कधी कुणाला शांत राहायचं आहे, कधी कुणाला कुठली गोष्ट खायची आहे, तर कधी कुणाला डब्यामध्ये कुठली गोष्ट नको आहे, हे सुद्धा आपल्याला ओळखून घ्यायचं असतं. हे कधीच आपल्याला कोणी शिकवलेलं नसतं. आणि सर्वात महत्त्वाचं ज्ञान म्हणजे हेच आहे की आपले माणसं ओळखणं. आणि हे सर्व आपल्या माणसाच्या सहवासातून आपल्याला शिकायचं असतं. आणि आपल्या गृहिणीची सर्वात मोठी ताकद म्हणजे आपली माणसं सांभाळणं, ओळखणं आणि त्यांना समजून घेणं हीच आहे. ह्या सर्व गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहेत. कारण आपल्याला कुणाला काय आवडतं हे नेहमी आपण आपल्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करतो. आणि हे करत असताना सगळ्यांच्या यादीत आपल्या स्वतःलाही ठेवा. कारण रिकाम्या भांड्यातून कधीच कोणाला पाणी देता येत नाही. कधी स्वतःला मिळालेला वेळ हा अपराधी वाटून घेण्यापेक्षा तो कुठेतरी कारणी लावा. आणि आपण आज जे आहोत ते एकदाच शिकल्यामुळे नाही, तर खूप साऱ्या अनुभवातून आहोत. म्हणून स्वतःला कधीही कमी समजण्याचा प्रयत्न करत जाऊ नका. कधीही स्वतःला थोडंसं प्राधान्य देत जा. आपली प्रत्येक चूक, प्रत्येक काम आपल्याला काही ना काही शिकून जात असतं. तर आपल्या एक होममेकरचं काम, एका गृहिणीचं काम, एक हाऊसवाईफ म्हणून आपण कधीही वाईट वाटून घ्यायचं नाही. हे काम एक खूप मोठा अनुभव देणारं असतं आणि खूप कठीणही असतं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. तर चला, याच्यामध्ये आपण स्वतःलाच नेहमी मोटिवेट करायचं आहे. आणि हा छोटासा अनुभव थोडंसं मोटिवेशनल जे आहे ते आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला, भेटूया पुन्हा एकदा अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय.